जालना लडाख ट्रिपचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आमची खूप परेशानी झाली कारण आम्हाला हॉटेलच मिळत नव्हती. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि खूप छान वातावरण झालं आहे इथं चंदीगडमध्ये. काल रात्री मॅच पाहिली आणि मॅच पाहून आम्हाला निघायचं आहे आता काश्मीर लेह लडाख हे सगळं करायचं आहे. तर आता इथं खूप छान वातावरण झालं आहे आणि पाऊस चालू झाला आहे. आता तिकडं काय परिस्थिती माहीत नाही आहे, पण आता सगळे चॅलेंजेस घेऊनच पुढे जायचं आहे आपल्याला. चला मी भेटतो तुम्हाला पुढं. तर सर्वांना नमस्कार. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हालाही बऱ्याच जणांना वाटले असेल की व्हिडिओ मी बंद केलं आहे की काय, पण असं काही नव्हतं. व्हिडिओ बंद केले नाही, पण काय प्रॉब्लेम, काही अडचणी काहीतरी असतं किंवा काही कामं असतात किंवा होत नाही अशात. पण आता पुन्हा एकदा ठरवलं आहे मी आणि तुम्हाला ही ट्रिप झाल्यानंतर सरप्राईज पण देणार आहे मी तुम्हाला एक. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि आता व्हिडिओ रेग्युलर सुरू करायचा विचार केला आहे मी. आणि इथं ट्रिपला आलो आहे, तर ट्रिपला सगळ्यांसोबत आलो आहे. तर ही ट्रिप खूप मस्त चालू आहे आता तरी. तर आता हे बघा पाठीमागं खूप पाऊस आहे, जोरदार पाऊस सुरू आहे. आणि आता एका ठिकाणी थांबलो आहे आम्ही ब्रेकफास्ट करायला. तर सकाळचे आता काय 10 वाजले असतील आणि सगळा नाश्ता वगैरे झाला आहे आता. तर आता निघालो आहे आम्ही लेह लडाखकडं. कारण ही ट्रिप माझी म्हणजे मला जेव्हापासून बाहेर फिरायला जायचं कळायला लागलं तेव्हापासून माझं इच्छा होती की लेह लडाखला जायचं आहे. कारण खूप वेळा त्यावर टी व्हीवर पाहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी. तर लेह लडाखसाठी मी खूप उत्सुक होतो आणि ही ड्रीम ट्रिप आहे माझी तसं म्हटलं तर. कारण काय आहे की मागचे बरेच वर्ष मी जॉब करत होतो, पत्रकारितेत असताना कुठं गेलो नाही, फिरलो नाही जास्त. पण जेव्हापासून मी जॉब एक्झिट केला, जॉबमधून बाहेर पडलो, नोकरीमधून, आणि स्वतःचं वेगळं काहीतरी करायला लागलो, तेव्हापासून आता ही माझी तिसरी ट्रिप आहे. तर पहिली तुम्हाला माहिती असेल बालाजी, नंतर कुल्लू मनाली, आणि आता तिसऱ्यांदा लेह लडाख. तर अशा ट्रिप करायला मजा येते आणि ग्रुप पण चांगला आहे आमचा सगळ्यांचा. तर हे सुरू केलं आहे आता. तर आता लेह लडाखला जाणार आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळपास किती चंदीगडमध्ये आहोत. तर 1100-1200 किलोमीटर आपल्या जालन्यापासून आलेलो आहे. आणि पुण्याला तुम्हाला माहीत असेल की आपण एक श्रीमंत पुणे नावाचं पेज सुरू केलं आहे इंस्टाग्रामला. ते पण खूप छान सपोर्ट मिळतो आहे सगळ्यांचा. तर आता पुन्हा एकदा व्लॉगिंग सुरू केली आहे. तर तुमचा सपोर्ट जसा पूर्वी होता तसाच असू द्यावा. कारण रेग्युलर आता तुम्हाला नवीन नवीन कंटेंट आणि तुम्हालाही बघावं असेल असा कंटेंट येणार आहे यानंतर. तर सपोर्ट ठेवा. आणि आता ट्रिपमध्ये काय काय चॅलेंजेस आहे ते मी तुम्हाला इथून पुढं सांगणारच आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्हाला बऱ्याच तयारी करावं लागणार लेह लडाखला. कारण तिथं ऑक्सिजन टँकसुद्धा घेऊन जावं लागतं आपल्याला सोबत छोटे. तर जर ऑक्सिजन कमी झाला, कारण ते खूप समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर आहे, तर तेवढ्या उंचीवर आपल्याला श्वास घ्यायला तेवढा ऑक्सिजन नसतो तिथं. तर त्याची पण तयारी करणं, त्याच्या अगोदर पासेस वगैरे ते सगळं मी व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला पुढच्या. तर एवढंच सांगायचं होतं की आता सपोर्ट जसा पूर्वी केला आहे तसा सपोर्ट आता पुन्हा राहू द्या. आणि काल खूप एन्जॉय केला आम्ही, मॅच पाहिली. आणि मॅच पाहायला खूप मजा आली. कारण इंटरनॅशनल मॅच मी यापूर्वी पाहिली, पण IPL नव्हती पाहिलेली. तर ग्राउंडवर तर तुम्ही पाहिलं असेल की ते लाईट शो कसा असतो, ते तुम्ही व्हिडिओत पाहिले असेल. खूप मजा येते. तुम्ही पण एकदा ट्राय करा, जमलं तर मॅच बघायला जा जवळपास कुठं असेल तिथं. IPL जेव्हाही सुरू होईल खूप मजा येते, एन्जॉय होतं खूप. कारण आयुष्यात काय आहे, एन्जॉय सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपण फक्त जगणं, कमवणं यावरच काम करतो, पण तसं नाही आहे. फिरणं खूप माणसाचं नॉलेज वाढवतं आणि त्याचा फायदा होतो. तर चला, भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, खूप दिवसापासून मला छोले भटुरे खायचे होते आणि ते पंजाबचे, कारण तिकडचे फेमस आहे. त्याची आज इच्छा पूर्ण झाली. आज छोले भटुरे खाल्ले. त्यानंतर निघालो आम्ही श्रीनगरकडे. इथं रस्त्यानं जाताना बघा, नदीपात्र किती मोठं आहे. आणि त्यानंतर लगेचच जम्मू काश्मीरची बॉर्डर लागली. आता इथं एक गंमत झाली की आमच्या सगळ्यांचे मोबाईलचे कार्ड बंद झाले आणि त्यामुळं आता आम्ही जगापासून संपर्क तुटलेला आहे आमचा. आता हे बघा, हे श्रीनगरला जाताना लागणारे डोंगरदऱ्या आणि रस्ता एवढा सुंदर आहे ना, खूप मजा आली. कारण म्हणतात ना की मंजिल का मजा लो, नाही, रास्ते का मजा लो, मंजिल तर बोरिंग होती आहे. तसंच झालं. आणि रस्त्याने जाताना बघा, जिलेबी भज्याचा आनंद घेतला. खूप छान होते. इथं आपल्या महाराष्ट्रातले काही लोकसुद्धा भेटले. काही एक युनिक पदार्थ होता गुलगुलेसारखा, तो गोड लागत होता, ते पण खाल्ला. आणि अखेर पोहोचलो श्रीनगरमध्ये. पण श्रीनगरमध्ये पोहोचल्यावर आमची पंचायत झाली. आम्हाला हॉटेल लवकर मिळाली नाही. खूप भटकावं लागलं. लाल चौकात गेलो आणि अखेर ही हॉटेल मिळाली. हे बघा, ह्या हॉटेलमध्ये मग आम्हाला स्टे करावं लागलं इथं.
पण हॉटेल खूप छान होती. हॉटेलविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. आणि इकडे येताना काय काय काळजी घ्यावी श्रीनगरला, हॉटेल बुकिंगचं काय करावं हे सुद्धा मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. विशेष म्हणजे इथं सगळीकडे तुम्हाला कार्पेट टाकलेलं दिसेल, दुकान असो, हॉटेल असो, पायऱ्यासुद्धा असो. हे बघा पायऱ्यावर, कारण इथं कायमस्वरूपी मायनस टेम्परेचर असतं आणि मायनस टेम्परेचर असेल तर आपण जमिनीवर पाय ठेवू शकत नाही, एवढं थंडी जागा असते. तर इकडं जवळजवळ भिंतीला सुद्धा बऱ्यापैकी कार्पेट लावलेलं असतं आणि थंडीपासून बचाव केलेला असतो. ही बघा आता आपण केलेली ही रूम होती. या रूममध्ये पण खूप छान कार्पेट होतं, पडदे होते जागोजागी, खिडक्या आणि खूप छान व्ह्यू पण होता बाहेरचा. तो व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवतो. आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये ही रूम मिळालेली आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अडचणीच्या काळात मिळालेली आहे, कारण आपल्याला रूम मिळत नव्हती तिथं आणि ही मिळाली. हे बघा बाहेरचा व्ह्यू किती सुंदर आहे. आणि बाहेर तुम्हाला ॲपलचं झाडही दिसेल, पण ते आता तुम्हाला सध्या सीझन नसल्यामुळे ॲपल दाखवता येत नाही. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आता मी इथं थांबलो आहे आणि कुठं थांबलो आहे तर ते आहे श्रीनगर. आणि श्रीनगरमध्ये खूप छान हॉटेल मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही रात्री खूप उशिरा श्रीनगरमध्ये पोहोचलो. तर इथं आम्हाला हॉटेल काही आम्ही अगोदर बुक केलेलं नव्हतं. आम्ही 12-12:30 वाजता इथं पोहोचलो, पण कुठं हॉटेल शोधायच्या. तर फार म्हणजे आपण नेहमी टी व्हीत वगैरे ऐकलेलं असतो, लाल चौक म्हणून आहे इथं श्रीनगरमध्ये. तिथं पोहोचलो आणि तिथं इन्क्वायरी पण केली, पण काही हॉटेल सापडले नाही आम्हाला चांगले. तर एका ठिकाणी मग आम्हाला मिळाली हॉटेल. आणि हॉटेल मिळाली म्हणजे एक हॉटेलचेच ओनर होते, ते तिथं भेटले आणि त्यांनी आम्हाला त्यांची हॉटेल दाखवली. तर हे बघा इथं आता ब्रेकफास्ट करतोय आम्ही. ब्रेकफास्टला अंडा ऑमलेट आणि ब्रेड. आणि हे बघा विजय इथं. विजय सगळ्यात महत्त्वाचा माणूस आहे आमच्यामध्ये, दिसत नसेल. माणूस तसं नाही करायला पाहिजे, पण असं आहे. चला सांगतो मी पुढचं आज काय काय एक्सप्लोर करणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला श्रीनगर एक्सप्लोर करायचं आहे. श्रीनगरमधले काही स्पॉट आहे, त्यासाठी आम्ही आमची गाडी आणलेली असताना इथे एक गाडी केली आहे आणि त्या गाडीतूनच जाणार आहोत. तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. मागच्या व्लॉगला तुम्ही खूप छान सपोर्ट केलं, कारण खूप दिवसानंतर मी व्लॉग टाकला होता आणि तरीही कमेंटही आल्या बऱ्याच. तर मला आता जरा थोडा उत्साह मिळाला की डेली व्लॉग टाकायला. तर चला भेटतो पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा.